නමෝ තස්ස භගවතෝ අරහතෝ සම්මා සම්බුද්දස්ස. नमो बुद्धाय. जय भीम. मी स्वीटी अंबरनाथ वरून बोलत आहे. आजच्या धम्मपद गाथा क्रमांक 25 चूळपंथ थेर वत्थूची अट्टकथा व गाथा व विशेष मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शिका माननीय वैशाली संजय गायधानी मॅम लाभल्या आहेत. तर मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे. त्यांचा पाली व बौद्ध साहित्याचा गाढा अभ्यास आहे. त्या अभिधम्म उत्कृष्टपणे समजावून सांगतात. त्याचप्रमाणे त्यांचा सुत्तांचा सुद्धा उत्तम अभ्यास आहे. त्या स्वतः सुत्ता चांटिंग सुद्धा करतात. त्यांनी MSc इन फिजिक्स व MA इन पाली फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी केले आहे. सध्या त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असून तेथे युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत. तसेच लॉस एंजल्स कॅलिफोर्निया यात पाली अँड बुद्धिझम स्टडीज मध्ये PhD कॅन्डिडेट आहेत. एवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा मॅम तसेच त्यांचा संपूर्ण परिवार आपल्या या धम्म साखतच्या समूहाला नेहमीच वेळ देत असतात. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करते. अशा आदरणीय माननीय वैशाली गायधानी मॅम आपल्याला आज मार्गदर्शिका म्हणून लाभल्या आहेत. तर मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. नमो बुद्धाय आणि जय भीम सगळ्यांना. थँक्यू स्वीटी, इतकं लांबलचक परिचय दिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर आज आपण धम्मपद अट्टकथा चूळपंथक थेर वथून बद्दल डिस्कस करणार आहे. या सो लेट अस बिगिन. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मपद अट्टकथा चूळपंथक थेर वथू आपण आज डिस्कस करणार आहे. तर चूळपंथक थेर वथून कुठे आहे, पोझिशन कुठे आहे? त्रिपिटकमध्ये, सुत्त पिटकमध्ये खुद्दक निकाय एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये धम्मपद अट्टकथा मध्ये 25वी गाथा आहे. आणि ही गाथा आहे उत्थानेन अपमादेन संयमेन दमेन च दीपंकैराथ मेधावी यं ओघो नाभी कीरती. तर याच्यामध्ये आपण बघणार आहे कॉन्टेंट्स मध्ये की प्रेझेंट लाईफ स्टोरी काय आहे चूळपंथकांची. आणि त्यांचे पेरेंट्स पासून सुरू होते त्यांची प्रेझेंट स्टोरी. आणि मग भिक्खू संघामध्ये त्यांचे मोठे भाऊ ते आधी जातात आणि मग त्याच्यानंतर चूळपंथक जातात. मोठे भाऊ त्यांचे टीचर म्हणून असतात. तर ते एक गाथा देतात त्यांना पाठ करायला. मोठ्या भावाचं नाव महापंथक थेर. त्यावेळेस ते अरहंत असतात. तर ते मग लहान भावाला पाठ होत नाही गाथा म्हणून निघून जायला सांगतात बुद्ध शासन मधून, घरी जायला सांगतात. आणि मग बुद्ध येतात तिथे आणि लहान भावाला चूळपंथक जे लहान असतात त्यांना एक कम्मठान देतात. आणि मग आपण बघूया पुढे स्टोरी कशी आहे ती. याच्यामध्ये आपण अजून 5 स्टोरीज पण बघणार, कारण बुद्धांनी याच्यामध्ये 5 स्टोरीज सुद्धा सांगितलेले आहेत. या प्रेझेंट लाईफ मध्येच फक्त बुद्धांनी इन्स्ट्रक्शन्स नाही दिले आहेत, तर पास्ट लाईफ मध्ये सुद्धा, मागच्या जन्मांमध्ये सुद्धा बुद्धांनी चूळपंथकांना इन्स्ट्रक्शन्स दिले, शिकवलेलं आहे. तर कस्सप बुद्धांच्या वेळेस सांगितलेलं आहे, मग पद्मुत्तर बुद्धांच्या वेळेस सांगितलेलं आहे की कसे त्यांनी सम्मा संकल्प केले आणि कशी त्यांनी पथना केली आहे. जसं आपण बघितलं होतं आधी, पण आधीचे जे अग्रसावक आहेत त्यांनी पण कशी पथना केली होती, कसा सम्मा संकल्प केला होता. आणि त्याच्यानंतर त्यांना या फायनल जन्मामध्ये ते अग्रसावक म्हणजे त्यांचे जे डिझायर्स होते, जी इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि मग बुद्ध याच्यामध्ये आणखी सांगतात की
चूळपंथकांना जी गाथा पाठ नव्हती होत, तर ती गाथा नेमकी का बरं त्यांना पाठ नव्हती होत, त्याचे कारण सुद्धा बुद्ध सांगतात. तर 2 ठिकाणी, प्रायमरीली 2 ठिकाणी ही पूर्ण अट्टकथा म्हणजे त्यांची बॅकग्राऊंड स्टोरी मेन्शन्ड आहे. धम्मपद अट्टकथामध्ये तर आहेच, जे आपण आता बोलतो आहे, आणि जातक अट्टकथामध्ये सुद्धा आहे. जातक कथामध्ये पण ऑलमोस्ट सेम अशी स्टोरी मेन्शन्ड आहे. थोडी विस्तारेन ती अट्टकथा त्यांच्या मागच्या जन्माची जी आहे, जिथे बुद्धांनी त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिले होते, ती थोडी विस्तारित आहे. बाकी प्रेझेंट लाईफ स्टोरी तिथे पण दिलेली आहे जातक अट्टकथामध्ये. आणि बुद्ध इथे राजगृहामध्ये राहत आहेत, जेव्हा वेळुवनमध्ये, तिथेच ही अट्टकथा सांगितलेली आहे. तर राजगृहामध्ये, वेळुवनमध्ये बुद्ध राहत आहेत, गंधकुटीमध्ये, त्यांची जी कुटी आहे. आणि सेम जसं आपण आधी बघितलं होतं गाथा 11-12 मध्ये, सारिपुत्त थेर वथूमध्ये, की कसं बुद्धांनी त्यांच्या अग्रसावकांबद्दल, म्हणजे स्वतःपासून सुरू करून अग्रसावकांबद्दल कसं त्यांनी सांगितलं, की आधी त्यांनी कोणते कोणते काम केले ज्याच्यानी आज त्यांना निब्बाण प्राप्त झालं आहे. तर प्रत्येकांनी दान, सील, सग्ग आणि मग्ग, तर दान आणि सील हे कम्म होते त्यांचे आधीचे, आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी जे पण डिझायर्स ठेवले, जी इच्छा ठेवली, ते त्यांना प्राप्त होत गेलं. तर ते सग्गमध्ये म्हणजे देवलोकामध्ये उत्पन्न झाले, त्यांचा जन्म झाला त्यांच्या कुशलकर्मामुळे, आणि मग त्यांच्या ॲस्पिरेशन्सनी, त्यांच्या डिझायर्सनी मग्ग त्यांना प्राप्त झाला, आणि फायनल जन्मामध्ये निब्बाण. तर आता आपण बघूया, एक जस्ट ओव्हरव्ह्यू म्हणून बघूया, चूळपंथक थेर आणि महापंथक थेर हे दोघे भाऊ कसे सोबत सोबत हाऊस होल्डर्स म्हणून ते कसे जन्माला आले वेगवेगळ्या बुद्धांच्या वेळेस, ते आपण बघूया. तर 100,000 इयॉन्स अगो म्हणजे 1,00,000 कप, त्याच्या आधी ते पद्मोत्तर बुद्धांच्या वेळेस भाऊ म्हणूनच जन्माला आले होते हंसवती सिटीमध्ये. आणि ते त्यावेळेस बुद्धांचे खूप उपासक होते, आणि दरवेळेस ते बुद्धांचा धम्म ऐकायसाठी जायचे, उत्सुक राहायचे आणि अटेंड करायचे. तर अशा एका वेळेस ते बघतात की पद्मोत्तर बुद्ध त्यांच्या अग्रसावकांना अनाउन्स करत आहेत, डिक्लेअर करत आहेत, त्यांच्याबद्दल बोलत आहेत. तर कशासाठी बोलत आहेत, तर 2 गोष्टींमध्ये ते अग्रसावक ते अनाउन्स करत आहे. कोणत्या 2 गोष्टी, तर माइंड मेड इमेजेस म्हणजे मनोमयी इद्धी जी आहे त्याच्यामध्ये, आणि रूपावचर ध्यानमध्ये. तर जे लहान भाऊ आहेत ते बघतात ही गोष्ट, आणि ते 7 दिवसपर्यंत दान करतात, खूप दान करतात, आणि मग ते बुद्धांजवळ आपली इच्छा व्यक्त करतात की मला सुद्धा या 2 गोष्टींमध्ये अग्र व्हायचं आहे. तर बुद्ध बघतात त्यांची कपॅसिटी, त्यांचे केपेबिलिटीज, आणि त्याच्या बेसिसवर ते सांगतात की हो, हे पॉसिबल आहे. 100,000 इयॉन्स नंतर, म्हणजे 1,00,000 कप्पानंतर सम्मा संबुद्ध गौतम जेव्हा उत्पन्न होतील, तर ते असेच डिक्लेअर करतील, तुला पण या 2 गोष्टींमध्ये अग्र. तर या वेळेस मग काय होतं की त्यांचा भाऊ पण असतो, आणि ते पण मग अशा एका मॉन्कला बघतात, भिक्खूंना बघतात, जे अग्रसावक आहेत. अरूपावचर ध्यानमध्ये जे अग्रसावक आहेत पद्मोत्तर बुद्धांचे, तर ते तशी ॲस्पिरेशन ठेवतात, आणि पद्मोत्तर बुद्ध ते ग्रांट करतात. तर सेम 1,00,000 कप्पानंतर त्यांच्यासाठी सुद्धा तसंच म्हणतात. तर त्यावेळेस जेव्हा पद्मोत्तर बुद्ध असतात, तेव्हा हे दोन्ही भाऊ धम्माचं खूप काम करतात, आणि मग जेव्हा बुद्धांचा महापरिनिर्वाण होतो, पद्मोत्तर बुद्धांचा, तर तेव्हा एक बुद्धांचे जे धातू ठेवायचं जे श्राईन आहे, ते गोल्डचं ऑफरिंग हे दोघे भाऊ करतात. आणि पद्मोत्तर बुद्धांच्या वेळेस जेव्हा ते मरण पावतात, तर ते उत्पन्न होतात देवलोकात. त्याच्यानंतर
म्हणजे तेव्हापासून जितके पण जन्म त्यांनी घेतले ते कधीच लोअर रेल्म्स मध्ये उत्पन्न नाही झाले. म्हणजे ते मनुष्य किंवा देवता याच रेल्म्स मध्ये त्यांनी जन्म घेतला. ही खूप स्पेशल गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी कंटिन्युअस त्यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत, चांगले कर्म केले आहेत आणि ते सुगतीमध्येच त्यांनी जन्म घेतलेला आहे. चूळपंथक जे होते ते कश्यप बुद्धांच्या वेळेस 20,000 इयर्स त्यांनी प्रॅक्टिस केलं होतं ओदात कसीण मेडिटेशन, म्हणजे पांढऱ्या रंगावर मेडिटेशन करायचं. आणि मग ते पुन्हा देवलोकात जन्म झाला त्यांचा. आता आपण बघूया की या जन्मामध्ये चूळपंथक थेरांच्या म्हणजे ॲज अ यंग बॉय कसं त्यांचा जन्म होतो आणि कसे ते भिक्खू बनतात. तर राजगृहामध्येच एक धनाढ्य सेठ्ठी असतात आणि त्यांची एक मुलगी असते. पण ती घरी जे एक दास आहे त्याच्यासोबतच ती निघून जाते, म्हणजे शहराच्या बाहेर जातात. त्यांना वाटतं की आई वडिलांना माहीत होईल तर ते खूप रागवतील, मारतील सुद्धा, म्हणून ते तिकडून पळून जातात. आणि ते दोघे म्हणजे हजबंड वाईफ होतात आणि त्यांना मग बाळ जन्माला येणार असतो. तर तेव्हा इच्छा होते की मला माझ्या आई वडिलांकडे जायचं आहे. तर म्हणजे जायचं नाही जायचं असा विचार करून शेवटी ती निघते तिथून. तर रस्त्यामध्येच बाळ होतं. तर ते दोघे म्हणतात की आता तर बाळ झालं आहे तर आपण परत जाऊया, कारण आता जाण्यात काय अर्थ आहे. तर म्हणून ते परत येतात घरी आणि काही दिवसांनी पुन्हा दुसरं बाळ जन्माला येणार असतं. तर ते पुन्हा निघतात जायच्यासाठी. पण त्यावेळेस असं होतं की ते शहराच्या नगरद्वारात जवळ येतात. तिथे एक शाळा असते, तिथे ते थांबतात. तिथेच त्यांना दुसरं बाळ पण जन्माला येतं. तर मग ते परत येऊन जातात आणि मग हे दोन्ही मुलं मोठे होतात. पण त्यांना बाकीचे मुलं चिडवतात की तुमचे कोणी आजी आजोबा किंवा नातेवाईक नाही आहेत का, मोठे बाबा वगैरे. तर हे मुलं येऊन आईला खूप विचारतात की आपले कोणी नातेवाईक आहे का, आम्हाला बाकीचे मुलं चिडवतात. तर आई म्हणते हो आहे आणि या शहरामध्ये आहे. तर असं करून ती मग शेवटी म्हणते की चला आपण यांना घेऊन जाऊ. तर तेव्हा जेव्हा ते जातात तिकडे, तर तिथे जेव्हा पोहोचतात तर निरोप पाठवतात. जेव्हा त्यांना माहिती होतं तर ते पैसे वगैरे देतात आणि मुलीला आणि ह्या दोन्ही मुलांना आजी आजोबांकडे ठेवतात. तर जे महापंथक आहेत ते आजोबांसोबत बुद्धांची धम्मदेसना ऐकायला जातात, नेहमी जातात. महापंथक थेर हे यांना बुद्धांकडे जेव्हा त्यांचे आजोबा घेऊन जातात, ते म्हणतात की याला पबजित व्हायचं आहे तुमच्याकडे. तर तेव्हा बुद्ध म्हणतात, तिकडे जे पिंडपात करायला जात असतात भिक्खू, त्यांना बुद्ध म्हणतात की या मुलाला पण तुम्ही पबजित करा. आणि मग पबजित करायच्या वेळेस मग ते तच पंचक कम्मठानं हे करतात. तच पंचक कम्मठानं आपण बघू काय आहे. तर पबज्जा करायच्या वेळेस हे त्याच्यावर मेडिटेशन करतात, ध्यान करतात आणि खूप खूप बुद्ध वचन पाठ करतात आणि नंतर त्यांना उपसंपदा पण मिळते आणि योनिसो मनसिकारे करत म्हणजे व्यवस्थित विचार करून, राईट विचार करून ते अरहंतपद मिळवतात. आणि मग झान सुख, मग्गसुख, फलसुख अनुभव करतात आणि मग ते म्हणतात की का नाही मी माझ्या भावाला पण याचा लाभ होऊ देऊ. तर म्हणून मग ते विचारतात त्यांच्या आजोबाला की काय तुमची इच्छा आहे की चूळपंथक पण बुद्ध शासनमध्ये येईल आणि पबजित होईल. तर ते पुन्हा खुश होतात आजोबा आणि म्हणतात हो हो का नाही, आणि ते चूळपंथकला विचारतात आणि तसे चूळपंथक पण त्यांच्या मोठ्या भावाच्या म्हणण्यावर ते पण पबजित होतात. तर आता हे जे आपण बघितलं की हे काय आहे, तर 32 पार्ट्स ऑफ द बॉडी जे आहेत, तर त्याच्यावर आहे की केसा, लोमा, नखा, दंता, तचो. तर याच्यावर ते मेडिटेशन करून तशा हिशोबाने ते अरहंत होतात आणि अशा पद्धतीने होतात.
की ते मेडिटेशन करतात या 5 बॉडी पार्ट्सवर, त्वचा, लोमा, नखा, दंता, म्हणजे हे जे आहेत हे सगळे हार्ड बॉडी पार्ट्स आहेत, हे कडक जे आहेत त्याच्यावर ते मेडिटेशन करतात. आणि मग जसं आपण बघितलं की ते बुद्ध वचन पण खूप लवकर लवकर पाठ करतात, पूर्ण करतात आणि उपसंपदा घेऊन मग अशा पद्धतीने ते अरहंत होतात. झान, मग्ग, फल आणि अरहंत. आता जेव्हा त्यांचा भाऊ चूळपंथक जेव्हा येतात तर तेव्हा ते म्हणतात की ही गाथा तू पाठ कर. ही गाथा पाठ करायला देतात. कोणती? पदुमं यथा कोकणदं सुगंधं पातोसिया फूलम वीतगंधं अंगिरस पस्स विरोचमानं तपंतम आदित्य मिवंत लिखेती. तर ही गाथा देतात आणि ही गाथा ना बऱ्याच ठिकाणी आहे रेफरन्समध्ये, म्हणजे संयुक्त निकायमध्ये पण आहे, अंगुत्तर निकायमध्ये पण आहे, एक्सप्लेन केलेली आहे. तर ही गाथा जेव्हा पाठ करायला देतात तर काय होतं की चूळपंथक सुरुवातीची गाथा पाठ करतात तर जेव्हा नंतरच्या सेकंड लाईनवर येतात तर पहिलेची विसरून जातात. तर अशा पद्धतीने ते दंधो म्हटलंय त्यांना, म्हणजे थोडं स्लो लर्निंग मध्ये. तर 4 महिने ते ही गाथा पाठ करत असतात पण ती पाठ नाही होत. तर ऍक्च्युली काय आहे की कस्सप सम्मा संबुद्धांच्या वेळेस जेव्हा ते पबचित होतात तर ते खूप हुशार असतात त्यावेळेस. पण दुसरे जे एक भिक्खू असतात ते गाथा पाठ करत असतात आणि त्यांना ती पाठ होत नाही. आणि ते ज्यावेळेस रिसायटेशनची वेळ असते तेव्हा चूळपंथक जे असतात, भिक्खू चूळपंथक, त्या वेळेस ते त्यांच्यावर हसतात. तर त्यामुळे त्यांच्या त्या कर्माच्या विपाकामुळे त्यांना या जन्मामध्ये हे फेस करावं लागत आहे, स्लो लर्निंग. मग ऍक्च्युली ही गाथा अशी आहे की रेड लोटस जे आहे, पदुमंग, लाल कोकणदंग म्हणजे लाल पदुमंग, आणि ते खूप सुगंधी असतं. आणि ते जेव्हा सकाळ होते तेव्हा जेव्हा ते उमलतं असं पूर्ण, त्यावेळेस त्याची खुशबू, फ्रेग्रन्स त्याचं सगळीकडे पसरतं. म्हणजे इथे ही उपमा बुद्धांना दिलेली आहे, ही उपमा लाल लोटस. आणि तसेच कसं आहे बुद्धांचं पर्सनॅलिटी, कशी आहे बुद्धांची? तर सूर्यासारखी आहे. जसं सूर्य कसं ब्राईटली शाईन करतं रात्रीच्या अंधारानंतर जेव्हा सकाळचा सूर्य उगवतो तसा बुद्धांचं शायनिंग आहे सूर्यासारखं. तर ती गाथाचं मिनिंग ते आहे, कारण पुढे अट्टकथामध्ये थोडं त्याच्याबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण ऑलरेडी बघितलं की कस्सप सम्मा संबुद्धांच्या वेळेस ते पबजित होतात आणि त्यावेळेस त्यांच्या अशा वागल्यामुळे आता ते मंद, म्हणजे दंधा म्हटलं आहे, दंधा होतात, म्हणजे स्लो लर्निंग होतात. यू आर नॉट सुटेबल असं म्हणतात ते, आणि म्हणतात त्यांना काढून टाकतात निकड्ढी. तर चूळपंथक ऍक्च्युली खूप सॅड होतात, कारण त्यांना बुद्ध शासन सिनेहेन गिही भावेन न पथ्यती, तर त्यांची घरी जायची इच्छा नव्हती बुद्ध शासनमधून. त्यांना बुद्ध शासन मनाने खूप आवडत होतं तिथे राहायला. काय होतं, जीवक जे आहेत त्यांचं अंबवन आहे तिथे राजगृहाच्या जवळ. एक दिवशी जीवक येतात, फुलं घेऊन, खूप सारे फुलं घेऊन येतात बुद्धांना वेनरेट करायला, वंदन करायला. आणि ऍक्च्युली ते आले असतात बुद्धांना आणि सगळे भिक्खू संघ जे आहेत विहारामध्ये त्यांना निमंत्रण द्यायच्यासाठी, वेळुवन विहार जिथे आहे सगळ्यांना निमंत्रित करायसाठी. तर तेव्हा महापंथको जे होते, तर महापंथको त्यांना भत्तुद्देसको, म्हणजे भत्तुद्देसको म्हणजे ते अरेंज करत होते की किती भिक्खू आहेत, लिस्ट बनवणं आणि त्यांना इन्फॉर्म करणं
की या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्यांची इन्फॉर्मेशन परत सांगणं. तर हे जे काम आहे याला भतुद्देशको म्हटलंय. आता इथे खूप छान वर्णन पण केलं आहे की त्यावेळेस जेव्हा जीवक येत असतील किंवा अजून दुसरे पण येत असतील, कोणी इन्व्हाइट करायला येत आहेत बुद्धांना त्यांच्याकडे भोजनदानसाठी, तर ते कसे करायचे? तर ते काहीतरी बुद्धांना वंदन करायला घेऊन यायचे. सत्तारंग पूजेत्वा धम्मं सुत्वा उत्थायस्ना 10 बलं वंदित्वा महापंथकं उपसंकमित्वा. तर एवढं करून म्हणजे ते माला गंध वगैरे जे घेऊन आले आहेत ते बुद्धांना जाऊन त्यांची पूजा करून मग त्यांच्याकडनं धम्म ऐकून मग उठणं तिथून, बुद्धांना वंदन करून 10 बलं म्हणजे बुद्धांना वंदन करून तिथून उठणं आणि मग ते महापंथकांकडे येतात आणि तिथे विचारतात की भंते किती जण आहेत, किती भिक्खू आहेत इथे? तर भंते महापंथक म्हणतात 500 भिक्खू आहेत आणि ते सांगतात की इथे एक आहे भिक्खू चूळपंथक, पण ते इन्व्हायटेड नाही आहेत असे सांगतात ते जीवकांना. तर जेव्हा त्यांचे भाऊ चूळपंथक ऐकतात तर ते म्हणतात नक्कीच मी आहे ना माझ्या भावाच्या मनाला खूप दुखावलं असेल, चित्तंग भिन्नंग म्हटलंय, तर दुखावलं असेल म्हणूनच माझ्यावर एवढे नाराज आहेत माझे भाऊ असं ते म्हणतात मनामध्ये. आणि मग भावानी म्हटलं की जायच्यासाठी तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे दुसऱ्या दिवशीचं हे आमंत्रण असतं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठतात निघायसाठी, म्हणजे जायची तयारी करत असतात ते विहारातून. तेव्हा सत्था पच्चू सकालेव लोकं वोलोकेंतो. सकाळच्या वेळेस सत्था बुद्ध जेव्हा अवलोकन करतात आणि बघतात की आज कोण आहे जे पीकला पोहोचलेले आहेत आणि ते अरहंत पद प्राप्त करतील, तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये चूळपंथकच येतात. तर चूळपंथकांचा जो रस्ता असतो जायचा, घरी जायचा जो रस्ता, म्हणजे जो बाहेर जायचा रस्ता आहे दरवाजाजवळ, तिथे बुद्ध चंकमण करत उभे असतात. तर चूळपंथक जेव्हा निघतात तर तेव्हा ते बघतात की ते बुद्धांना बघतात, तर ते जातात आणि बुद्धांना वंदन करतात. तर बुद्ध म्हणतात त्यांना की चूळपंथकला काय झालं, म्हणजे इतक्या सकाळी आता कुठे जात आहे? तर ते सांगतात की माझ्या भावानी काढलं मला इथून, म्हणजे महापंथकांनी काढलं मला इथून, ते जायला म्हणत आहे मला. तर ते पूर्ण सांगतात. तर बुद्ध म्हणतात ठीक आहे, मग घरी जाऊन काय करणार, इकडे माझ्याजवळ ये, माझ्याजवळ ये. आणि ते इथे ना बुद्धांची महाकरुणा दिसून येते आणि महाकरुणा आणि बुद्धांचं जे उपाय कौशल ज्ञान आहे ते सुद्धा दिसून येते. ऍक्च्युली हे 2 गोष्टी आहेत ज्याच्यानी बुद्धांनी जेव्हा जो संकल्प केला होता, तर ह्या 2 गोष्टी आपल्याला बुद्धांच्या प्रत्येक टीचिंग मध्ये, इन्स्ट्रक्शन मध्ये त्यांची महाकरुणा आणि त्यांची कुशलता की काय जे पुढच्या व्यक्तीला बघून जे ते कम्मठान देणं किंवा त्यांना अरहंत कसं प्राप्त होईल हे दिसून येतं. तर याच्यामध्ये काय होतं की ते म्हणतात ते इथे दिलेलं आहे की चक्कं कित्त तलेन पाणीना तंग सिरसी परामसित्वा. परामसित्वा म्हणजे डोक्यावरून असं कुरवाळून आपण हात फिरवतो ना प्रेमाने, त्याला म्हटलेलं आहे. तर बुद्ध त्यांचा असा हात घेऊन डोक्यावर फिरवतात आणि म्हणतात की आणि यायला म्हणतात त्यांच्या गंधकुटीच्या समोर, तिथे मला बसायला सांगतात, म्हणजे चूळपंथक म्हणत आहेत. आणि मग ते म्हणतात बुद्ध चूळपंथकांना म्हणतात की चूळपंथक पुरत्थाभिमुखो हुत्वा इमं पिलोतिकं रजोहरणं ती परिमज्जंतो इधेव होहीती. तर एक इद्धीनी एक कपडा, ते व्हाईट कपडा
असा रॅग्स सारखा कपडा असतो एक, तो देतात चूळपंथकांना आणि म्हणतात की हा कपडा परिमज्जंतो, रब करायचा आणि काय म्हणायचं, रजोहरणं रजोहरणं असं म्हणायचं. तर 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 चूळपंथक तो कपडा घेतात आणि तसं म्हणतात, रजोहरणं रजोहरणं. रजोहरणं म्हणजे रजो आणि हरणं हे 2 शब्द आहेत इथे. तर रजोहरणं म्हणजे या कपड्याला, म्हणजे या कपड्याचा म्हणजे असा गुणधर्म आहे की याला मळ नाही, डर्ट म्हणजे आपण असं म्हणू शकतो की धूळ आहे, म्हणजे इट इज लायबल टू गेट अफेक्टेड बाय डस्ट. तर असं त्याचं मीनिंग आहे. तर जेव्हा बुद्ध हे कमठान देतात, हा पांढरा कपडा देतात आणि म्हणतात की ईस्ट डायरेक्शन मध्ये, म्हणजे सूर्याच्या दिशेने उभे राहून सूर्याच्या दिशेने असं रब करत बसायचं या कपड्याला आणि बघत राहायचं, एकाग्र चित्ताने बघायचं. तर आणि त्याच्यानंतर जेव्हा वेळ होते तेव्हा पूर्ण भिक्खू संघ जो असतो तिथे विहारामध्ये, तर बुद्धांसोबत पूर्ण भिक्खू संघ मग जीवकांच्या अंबवानी तिकडे निघून जातो आणि इथे विहारामध्ये फक्त एकटे चूळपंथक असतात. तो कपडा रब करत करत परिमज्जंतस्य किलिठ्ठं अहोसी, किलिठ्ठं अहोसी, तो धुळीने असा हळूहळू काळा होत राहतो, हळूहळू काळा होत राहतो तो, म्हणजे धुळीने, म्हणजे कारण ते कपडा बघत आहेत, ते बाहेर फक्त त्यांचं लक्ष त्या कपड्याकडे आहे. तर ते असा विचार करत आहे की धुळीने होत आहे, पण करता करता जेव्हा ते मनात पण जेव्हा त्यांच्या विचार येतो, म्हणजे ते वळतात, त्यांच्या आतमध्ये वळतात आणि तिथे ते म्हणतात, अरे कसं चेंज होत आहे सगळं, कसं म्हणजे हे चेंज होत आहे. आधी मी हा कपडा घेतला होता तेव्हा किती शुद्ध होता, हा म्हणजे पांढरा होता, आणि आता हा कसा मळला आहे. तर म्हणजे ते जसे ते आतमध्ये वळतात, स्वतःच्या आतमध्ये, चूलपंथकस्य चित्तं विपस्सनं आरुळन्ति ज्ञात्वा, बुद्धांना आतमध्ये बसून तिथे कळतं की चूळपंथक आता विपस्सनं, स्वतःच्या आतमध्ये बघायला लागले आहेत. तर तेव्हा बुद्ध त्यांना इन्स्ट्रक्शन्स देतात तिथून आणि म्हणतात की असं नको समजू की हा कपडा धूळ आहे या कपड्यावर, असं नको समजू. आतमध्ये बघ की आतमध्ये कसा जो राग आहे मनामध्ये, चित्तामध्ये, राग म्हणजे इथे लोभ आहे, क्रेविंग, राग, दोष, मोह, हे जे मनामधल्या गोष्टी आहेत. तर बाहेरच्या या कपड्याच्या काळ्यापणावर त्याला, किंवा रेणू शब्द यूज केलेला आहे, रेणू म्हणजे धूळ म्हटलेला आहे, हे ते न बघता हे बघ की राग, दोष, मोह हे मळ आहेत, हे ते मळ आहेत. तर असं करून बघ आणि त्याला दूर कर, असं इन्स्ट्रक्शन देतात बुद्ध. आणि जसं असं इन्स्ट्रक्शन देतात की ते प्रकाशमान होऊन जसे काही समोर येऊन बसले चूळपंथकच्या, आणि तिथे हे इन्स्ट्रक्शन देत आहेत चूळपंथकना, असं होतं ते. तर तेव्हा चूळपंथक ते ऐकतात की इथे ही गाथा म्हणतात बुद्ध तेव्हा त्यांच्या समोर, चूळपंथक समोर बसून. तर रागो रजो न च पण रेणू उच्चती, त्याला रेणू डस्ट नाही बघायचं बाहेरचं. रागसेतं अधिवचनं रज्जोती, राग जे आहे तोच रज आहे, तो मळ आहे. एतं रज्जं विपजहित्वा भिक्खवो विहरन्ति ते विगत रजस्य सासने. तर जे पण हे या रज्जला, या मळला पहिन करतात,
आणि जे बुद्धांचे शासन आहे ते पूर्ण करतात, विगत रजस्स करतात, असे राहतात, असे विहार करतात शासनमध्ये, ते ते प्राप्त करतात असं आहे. तर ते वीत राग, वीत दोष, वीत मोह होतात. तर असं राग पण आहे, दोष पण आहे, मोह पण असंच आहे. याला रेणू नाही समजायचं, बाहेरच्या कपड्यावरचा रेणू हे आपल्या आतमधले मळ आहे असं बघायचं. तर जेव्हा ही गाथा बुद्ध म्हणतात, तर चूळपंथक थेर जे आहेत ते पटी संविदा ही अर्हंतं पापुनी सह पटी संविदा ही येवस तिन्ही पीठकानी आगमिंचू. तिन्ही पीठकानी हे कसं सांगितलेलं आहे की पटी संविदा पण त्यांना प्राप्त होते, म्हणजे अथ्य धम्म निवृत्ती पटीभान हे सगळं म्हणजे पूर्ण लर्निंग येतं त्यांना. आणि तेच नाही तर तीन पीठक सुद्धा, असं इथे 3 पीठक म्हटलेलं आहे. पण हे पुढे पण असं काही डिस्कशनच्या गोष्टी आहेत. पण एक म्हटलेलं आहे की बुद्धांचे जेवढे वचन असतील तेव्हापर्यंत ते सगळे त्यांना पाठ होतात. आता बुद्ध म्हणतात की काय कारण आहे की रजो हरण मेव पच्चयो जातो. तर का बरं असं म्हटल्यानी, का बरं हे अरहंत कडे गेलेत. तर ते मागच्या जन्मामधले सांगतात गोष्ट, की आधी ते राजा होते आणि तेव्हा ते शुभ्र पांढरे कपडे घालून जेव्हा फेरी करत होते म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये, तर जे घाम येतो ना, तर तो घाम आला तर ते असं करून बघतात, पुसतात तो घाम, तर तिथे तो साटको किळीठो असो अहोसे, त्यांचं जे अंगवस्त्र असतं ते मळतं. तर इम्मं शरीरं निस्साय एव रूपं परिशुद्ध साटको पकतें जहित्वा किलिठ्ठो जातो. तर या शरीराच्या कंडिशनवर, या शरीराच्या सपोर्टवर जे काही पांढरा कपडा आहे तो पण या शरीरामुळे तो पण मळका होतो. आणि अनिच्च वत संखारा ती अनिच्च संज्ञा पटीला भी. आणि अनिच्च वत संखारा ऍक्च्युली बाहेर जेव्हा ते बघत आहेत तेव्हा त्यांना कदाचित हे एवढं नाही वाटणार, पण जेव्हा ते विपස්සना करत आहे तेव्हा जे 3 लक्षण आहे, अनिच्च, दुःख, अनात्म, तर अनिच्चचा त्यांना बोध होतो त्यावेळेस जेव्हा ते विपස්සना करतात तेव्हा. तर सकलं आता काय होतं की तिकडे भोजन वाढत असतात बुद्धांना आणि सगळ्यांना. तर बुद्ध त्यांच्या बाऊलवर हात ठेवतात. तर जीवक म्हणतात की का बरं? तर म्हणतात की आणखी एक भिक्खू आहेत, राहिले आहेत. तर 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 त्यांचे भाऊ आहे महापंथक, ते म्हणतात नाही नाही कोणी नाही राहिलं, सगळे आले आहेत इकडे. तर बुद्ध म्हणतात नाही, आणि जीवकला म्हणतात की तुमचे कोणी सेवक असतील भणे म्हणतात त्यांना, तर त्यांना पाठवा आणि बघा की तिथे कोणी आहे का विहारामध्ये. तर जो सेवक असतो तो जातो आणि तो बघतो तर एक नाही, तिथे खूप सारे आहेत भिक्खू, पूर्ण अंबवन भरून भिक्खू आहेत तिथे. तर मग तो सेवक परत येऊन म्हणतो की नाही, तिथे तर खूप आहेत, एक नाही. जीवक म्हणतात, कारण ते पण जीवक पण आर्य पुगल आहे, तर त्यांना पण कळतं अच्छा अशी गोष्ट आहे, तर इद्धीची गोष्ट आहे. तर जीवक म्हणतात की बरं जाऊन म्हणायचं की पहिला की तुमच्यामधून चूळपंथक कोण आहे, सत्था म्हणजे बुद्ध बोलवत आहेत त्याला. तर तो व्यक्ती जातो पुन्हा आणि म्हणतो की, तर सगळेजण म्हणतात की मी आहे चूळपंथक, मी आहे चूळपंथक. पुन्हा तो व्यक्ती परत येतो आणि मग ते म्हणतात की जो पहिल्यांदा म्हणत आहे ना, जो पहिल्यांदा म्हणत आहे की हो मी चूळपंथक आहे,
त्या व्यक्तीचा हात पकडून घेऊन यायचं, तर बाकीचे ऑटोमॅटिकली अंतर्धायी होतील, ते डिसअपिअर होतील. तर तो जातो आणि जेव्हा म्हणतो की कोण आहे चूळपंथक, तर तेव्हा जो व्यक्ती पहिले म्हणतो त्याचा हात पकडतो, तर बाकीचे गायब होतात. तसंच होतं. पण इथे आश्चर्याची गोष्ट ही आहे की ज्या व्यक्तीला पाठवलं आणि म्हटलं की पहिला ओळखायचा एवढ्या व्यक्तींमध्ये 1000 इमेजेसमध्ये पहिलं कोण आहे ज्यांनी म्हटलं की हो मी आहे चूळपंथक, तर तो ज्या व्यक्तीला पाठवलेला आहे त्याच्यामध्ये पण ती केपेबिलिटी होती त्यावेळेस हे ओळखायची, जी डिफिकल्ट गोष्ट आहे माझ्या मते. तर पण फक्त साऊंडनी की पहिला साऊंड कुठून येतो आहे, कारण बाकीचे फॉलो करत आहेत फक्त. तर ह्या फक्त ह्या साऊंडनी सुद्धा तेव्हा असे लोक होते की जे कुशल होते अशा गोष्टींमध्ये. म्हणजे फक्त वाचता वाचता असं मनात आलं माझ्या, ते मी शेअर केलं तुमच्यासोबत. आता काय होतं की जेव्हा याला मग्गसिद्धी म्हटलंय, मग्गसिद्धी पर्यत्ती, म्हणजे जे त्रिपिटक पूर्ण पाठ झालं, बुद्ध वचन पूर्ण पाठ झाले, आणि अभिज्ञा, ही जी अभिज्ञा आहे 1000 रेप्लिका करायची, म्हणजे ते काय करतात, 1000 रेप्लिका करतात. अभिज्ञा का बरं दाखवतात, तर अभिज्ञा पण जे होतं ती पण मग्गसिद्धी आहे. मग्गसिद्धी म्हटलं तर जसे अरहंत होतात तसे ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली इझिली प्राप्त होतात असं म्हणणं आहे, म्हणजे काही भिक्खूंचं. तर जसं अरहंत मग प्राप्त होतं, तर एखादा व्यक्ती जो शिकत आहे बुद्धांचा धम्म आणि जो व्यक्ती सायकिक पॉवर्स पण प्राप्त करत आहे, म्हणजे जास्त एफर्ट्स न करता जस्ट बाय द फोर्स ऑफ द मग्ग ते हे प्राप्त करू शकतात. आणि काय की ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बुद्ध चूळपंथक थेरांना अग्र सांगतात, नंतर सांगतात ते ऍक्च्युली, पण ह्या 2 गोष्टी तेव्हा त्यांना प्राप्त होतात. कोणते की मनोमयी कायं अभिनिमिनंतानं आणि रूपावचर झानं, ह्या 2 गोष्टी. रूपावचर झानं बद्दल पण आपण नंतर बघूया. आता एक सांगायचं म्हटलं तर जिथे आपण 1000 फोल्ड गोष्ट करत आहे, 1000 इमेजेस, स्वतःचे 1000 इमेजेस करणं ही एक इद्धी आहे. ही इद्धी फक्त म्हणजे चूळपंथक थेर जे होते ते 1000 उत्पन्न करू शकत होते स्वतःचे, आणि फक्त रेप्लिका नाही तर वेगळ्या वेगळ्या शेप्स आणि फॉर्म्स मध्ये ते उत्पन्न करू शकत होते, ते क्रिएट करू शकत होते. म्हणजे जेव्हा त्यांना बघायला पाठवलं एखाद्या व्यक्तीला, तर तो व्यक्ती बघतो की एक भंते चिवरचं काम करत आहेत, एक भंते चिवरला रंग द्यायचं काम करत आहेत, आणि असं करून ते वेगवेगळे काम करताना ते दिसतात तिथे, आणि वेगवेगळ्या ऍक्शन्स मध्ये वगैरे. तर दिस इज काइंड ऑफ, ही अशी इद्धी अजून कोणत्या पण श्रावकांना नव्हती. पण काही अशा इद्ध्या आहेत जे फक्त बुद्धांना येत होत्या, जशी हे ट्विन मिरेकल सावथीमध्ये जे दाखवलंय की वरच्या भागामधून अग्नी आणि खालच्या पायातून पाणी, म्हणजे दिस इज ट्विन ऑपोजिट्स, अग्नी आणि पाणी. तर हे जे ट्विन मिरेकल आहे हे फक्त बुद्ध दाखवू शकत होते, बाकी कोणीच नाही दाखवू शकत होतं. आणि 15 दिवस बुद्धांनी सावथीमध्ये वेगळे वेगळे मिरेकल्स दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये हे पण मिरेकल आहे की असे त्यांचे मल्टीफोल्ड उत्पन्न होणं. ऍक्च्युली तसं बघितलं तर जे अग्रसावक आहे, म्हणजे यांचे केपेबिलिटीज कसे आहेत, तर जे पच्चेक बुद्ध असतात असं म्हटलं आहे की जर ते नी टू नी, म्हणजे असं आपण लोटस पोझिशन मध्ये बसतो, तर नी टू नी असं टच करून पूर्ण जम्बूद्वीपला गोल करून बसले पच्चेक बुद्ध, तरी पण सम्मा संबुद्धांची जे पॉवर्स आहेत आणि जे अटेनमेंट्स आहेत ते कितीतरी पटीने जास्त आहेत पच्चेक बुद्धांपेक्षा. आणि जर
जर अग्रसावकांबद्दल आपण बोलत आहे तर असे किती शेकडो अग्रसावक असे बसले, तरी पण त्या सगळ्यांच्या कपॅसिटीपेक्षा पचेक बुद्धांची कपॅसिटी किंवा अटेनमेंट किंवा पॉवर्स ते खूप जास्त आहेत. तर आपण अंदाजच नाही लावू शकत की आपले सम्मा संबुद्ध गौतम बुद्ध त्यांची कपॅसिटीज काय असतील, काय अटेनमेंट्स असतील, कारण त्यांनी ते सगळे सांगितले पण नाही आणि तेवढे त्यांनी नाही दाखवले, म्हणजे पोर्ट्रे पण नाही केले. हा, पण सावथीमध्ये 15 दिवस त्यांनी ते दाखवले, कारण तिथे वेगळे वेगळे वादचे लोक आले होते. आणि इद्धी का बरं दाखवतात, तर एक आहे की मान, म्हणजे एक मान जो असतो तो तोडायसाठी पण इद्धी दाखवतात का, कारण मग ते इझी होतं त्यांना देसना ग्रहण करणं, म्हणून असं म्हटलं आहे. तर मग आता जेव्हा चूळपंथक अरहंत होतात आणि त्यांचा हात पकडून तो व्यक्ती जेव्हा घेऊन येतो बुद्धांच्या समोर, तर तेव्हा बुद्ध म्हणतात जीवकला की चूळपंथक थेरांचं पात्र जे आहे ते घे आणि ते अनुमोदन करतील, म्हणजे ते देसना देतील. तर तेव्हा तर तसेच करतात जीवक, आणि ते थेरो सिंहनाद नदंतो तरुण सिंहो विया तीही पिटकेही संखो भेदवा अनुमोदन मकासी. ते अनुमोदन करतात आणि सिंहनाद करतात एका तरुण सिंहासारखे. ते म्हणजे ते तिन्ही पिटकांना कुरवाळून जे बोलणं आहे त्यांचं तसं करतात ते, आणि ते शासनाबद्दल बोलतात की भगवान बुद्धांच्या टीचिंगनी त्यांना कसं प्राप्त झालेलं आहे ते सिंहनाद करतात. आणि जेव्हा हे होतं तेव्हा भगवान बुद्ध उठतात आणि गंधकुटीकडे येतात, म्हणजे वापस येतात. तर गंधकुटीमध्ये पण जेव्हा येतात बुद्ध, तर तेव्हा सगळे भिक्खू त्यांच्या सोबत असतात ना, तर तिथे बाहेरच गंधकुटीच्या बाहेर उभे राहून त्या भिक्खूंना कम्मठान देतात बुद्ध. आणि मग गंधकुटीमध्ये प्रवेश करतात आणि राईट साईडला मग असे ते लेटतात, आराम करतात सिंहासारखे, असं म्हटलेलं आहे. आणि संध्याकाळी पुन्हा सगळे जमा होतात आणि बुद्ध तिथे येतात. तर वर्णन केलेलं खूप छान आहे की सिंहासारखे आणि हत्तीसारखे चालत येतात आणि खूप प्रकाशमान असतात, खूप त्यांच्यामधून छरनसिया येत असतात. आणि जेव्हा ते येतात तर तेव्हा सगळे भिक्खू मग चूप होतात, जे बोलत असतात ते चूप होतात. आणि मग बुद्धांकडे ते बघून, इथे ते पण खूप छान वर्णन आहे की बुद्धांकडे बघून ते सगळे भिक्खू खूप आदराने, सगारवो म्हटलं आहे, सगारवो, खूप आदराने, खूप रिस्पेक्टफुली बघतात आणि बुद्धांच्या त्या तेजेनी घाबरतात, असं दिलेलं आहे. ते असं वर्णन केलेलं आहे. आणि मग बुद्ध जेव्हा म्हणतात की जेव्हा बुद्ध गुणकथन आरभिंसू, गुणकथन सांगतात. कोणाचा गुण सांगत आहे बुद्ध, तर सम्मा संबुद्धांचा गुण सांगत आहेत इथे. तर म्हणत आहेत की चूळपंथकला टीचिंग जे देत होते महापंथक, त्यांना अज्झसयं अजानंतो, त्यांना माहित नव्हतं अज्झासयं बद्दल, ते नाही शिकवू शकत होते त्यांना. तर म्हणून त्यांनी ती गाथा दिली. 4 महिने ते पाठ करत होते आणि ते करू नाही शकत होते. पण सम्मा संबुद्ध जे असतात ते अनुत्तर धम्म राजताय एकस्मिन येवस अंतर्भत्ते सह पटी संविधा सह अर्हतन अदासी. म्हणजे 4 महिन्यापासून त्यांना ती गाथा पाठ नव्हती होत, पण भगवान बुद्धांनी त्यांना कम्मठान दिल्यावर फक्त मील्स, म्हणजे जेवण करेपर्यंत तेवढ्या अवधीमध्ये त्यांनी पटीसंविदा आणि अरहंतपद प्राप्त केलं. तर हे भगवान बुद्धांचं बल आहे, खूप महान बल आहे भगवान बुद्धांचं, असं भगवान बुद्ध सांगतात पूर्ण असेंब्लीला. म्हणजे किती माहिती, किती पॉवरफुल आहेत बुद्ध हे सांगतात.
बुद्ध. आणि मग बुद्धांच्या ह्या याच्याबद्दल पण दिलेलं आहे की बुद्ध, बरं हे आधी आहे ऍक्च्युली, जे मी आधी ऑलरेडी बुद्ध तिथे यायच्या आधी कसे आले ते दिलेलं आहे इथे स्लाइडवर खाली झाली ही. तर त्यांचं इतकं ग्रेस आहे, त्यांची चर्या इतकी सुंदर आहे. आणि ते जे चिवर घालून येतात वरती, लाल रंगाचं वुलन चिवर असतं ब्लँकेट सारखं, आणि 6 रेस त्यांच्यामधून निघत असतात. तर असे निघत असतात जसं सकाळचा सूर्य माउंटेन वरून निघत असतो तो सूर्य, असे बुद्ध आहेत. म्हणजे बुद्धांची पर्सनॅलिटी तशी सांगितलेली आहे, इज सो मॅग्निफिसंट. आणि लार्ज पण त्या अर्थाने एवढी डेप्थ आहे. आणि मग जेव्हा बुद्ध येतात तेव्हा ते खूप मुदुकेनं मेत्ता चित्तेनं परिसंग ओलोकेत्वा, खूप प्रेमाने ते बोलतात, खूप सॉफ्टली बोलतात आणि म्हणतात की अयं परिसा अतिविह सोबती, म्हणजे किती सुंदर आहे ही परिसा, हे जमलेले सगळे किती सुंदर आहेत. काही पण म्हणजे हात हालायचा आवाज नाहीये, पाय हालायचा आवाज नाहीये, कोणाचा खोकलायचा आवाज नाहीये, कोणाचा शिंकायचा आवाज नाहीये. आणि सगळे किती रिस्पेक्टफुली तिथे बसले असतात. इथे दिलेलं आहे ते सगारवा. आणि सब्बेपी इमे बुद्ध गारवेन सगारवा बुद्ध तेजेन तज्जिता, असे घाबरतात बुद्धांच्या तेजाला पाहून. आणि सगळे भिक्खू चुपचाप बुद्धांना ऐकत असतात. हे जे थेर आहे ना, चूळपंथक थेर, हे आधीच्या जन्मामध्ये पण असेच होते, मंद होते थोडे शिकण्यामध्ये. आणि मी फक्त याच जन्मामध्ये नाही तर याच जन्मामध्ये अवस्सयो म्हणजे याच जन्मामध्ये मी सपोर्ट नाही केलं त्याला, मी याच्या आधीच्या जन्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर काय सांगितलंय तेव्हा, लोकीय कुटुंबस्स, लोकीय म्हणजे या जगामध्ये कसं वेल्थ, कशी प्राप्ती करायची लोकीय गोष्टींची, ते सांगितलेलं आहे. आणि म्हणजे आधीच्या जन्मामध्ये, या जन्मामध्ये मी लोकोत्तर जे अटेनमेंट्स आहेत ते कसे प्राप्त करायचे ते शिकवलेलं आहे. तर हे एकच जन्म नाही आहे, याच्या आधी सुद्धा मी हे सांगितलेलं आहे चूळपंथकला. पास्टच्या 2 गोष्टी बुद्धांनी सांगितलेल्या आहेत चूळपंथकच्या. म्हणजे शॉर्ट मध्ये सांगते मी की आपल्याला तेवढं कव्हर करून आणि मग अजून पण अनालिसिस बघायचं आहे. तर वाराणसीमध्ये एका वेळेस काय होतं की एक यंग मुलगा असतो, मानवो म्हणजे युथ, तर तो तक्षशिलाला जातो आणि तिथे शिकतो. सिप्प उग्गणहत्ताय म्हणजे काहीतरी शिकायसाठी, काहीतरी स्किलफुलनेस शिकायसाठी तो जातो. कोणाजवळ? तर दिसापमोखस्स आचार्यस्स. तर तेव्हा जे आचार्य आहेत, ही इज द बेस्ट आचार्य असतात ते त्यावेळेस. आणि अशा आचार्याकडून ते धम्म अंतेवासिको, धम्म शिकायला, आणि अंतेवासिको म्हणजे स्टुडंट म्हणून असतात ते. तर अतिविह आचार्यस्स उपकारो अहोसी, ते खूप आचार्याची खूप सेवा करतात, ते त्यांचे पाय दाबून देणार आणि खूप काय काही करणार आचार्याचं. पण ना ते दंधा आहेत, म्हणजे ते मंद आहेत शिकण्यामध्ये. आणि ते किती पण केलं ना तरी आचार्य किती त्यांना प्रयत्न करतात की त्या मानवला शिकवायचं, पण ते होतच नाही. तर काय होतं, एक दिवस मग त्या मानवाला वाटतं, त्या युथला वाटतं की किती आचार्य प्रयत्न करत आहे ना, पण माझ्याने होत नाहीये, तर मी इकडनं आता परत जातो. तर हे ऐकून सुद्धा आचार्यांना वाटतं की मी काय करू, कारण यांनी माझ्यावर एवढे उपकार केलेले आहेत. तर मी ना याला एक मंत्र देतो. एक मंत्र म्हणजे असं काहीतरी की जे याच्या उपयोगात येईल असं. तर अरण्यामध्ये जाऊन ते मंत्र शिकवतात. तर काय असतं ते, की घटेसी घटेसी किंग कारणा घटेसी, म्हणजे घट्टेसी म्हणजे मराठीमध्ये जर आपण म्हटलं ना, तर इंग्लिशमध्ये तर ट्रान्सग्रेशन होतं, म्हणजे ऑफेंड करणं होतं, पण मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं उल्लंघन.
उल्लंघन, उल्लंघन. कोणत्या कारणाने उल्लंघन केलं? मला माहिती आहे. अहंपितं जानामि जानामि. तर मला माहिती आहे का उल्लंघन केलं आहे. तर काय होतं की माणवको मग वापस जात आहे आणि तिथे राजा आहे. तर राजा जेव्हा फेरीला निघतो, तर राजा काय म्हणतो, की मी तर म्हणजे मी माझ्याकडून जर बघितलं तर मी तर व्यवस्थितच राज्य करून राहिलो आहे. पण काय होतं ना, की स्वतःची चूक ना स्वतःला नाही दिसत. तर मला जाऊन बघू दे वेश बदलून, की लोकांचं काय मत आहे माझ्याबद्दल. तर राजा वेश चेंज करून अ, रात्रीच्या वेळेस असं काहीतरी तर तो जातो आणि तो ऐकतो लोकांना. लोकां लोकांचं जे ऐकतो ना तो, की इतकं ते लोकं राजाला अ, राजाबद्दल छान बोलतात, की "अरे किती धम्मिक राजा आहे, खूप छान आहे" वगैरे, वगैरे. पण तेवढ्यामध्ये काय होतं, की की काही चोर आहेत ना, 2 ठिकाणच्या मधातून एक टनल बनवत असतात चोरी करायसाठी. तर तर ते जेव्हा ते काम करत असतात, अ, तेवढ्यामध्ये त्या घरामध्ये मानव असतो. जे टीचर असतात ना मानवचे, ते म्हणतात, की अ, "हे ना मधा-मधात ना हे पाठ करत राहायचं बरं. हे विसरायचं नाही. हे मंत्र मधा-मधात स्वतःहून बोलत राहायचं." तर तो जोरात बोलतो त्यावेळेस. "घटेसी घटेसी किंग कारणा घटेसी अहंपितं जानामि जानामि." तर मग ते चोरांना वाटतं, की अरे, आपली जी आयडिया आहे चोरी करायची, ती कोणीतरी ओळखलेली आहे. आणि ते इव्हन त्यांचे कपडे पण तिथेच सोडून ते तिथनं पळतात. तर राजा हे बघतो आणि दुसऱ्या दिवशी राजा मग बोलावणं पाठवतो. तर हा जो मानव आहे, हा येतो आणि हे मंत्र जे आहे, तो सांगतो. तर राजा पण ते पाठ करून घेतो आणि त्याला काहीतरी 1000 गोल्ड कॉइन देतो. तर अ, तर तर राजा पण हे पाठ करतो. तर काय होतं, की जो जनरल आहे, म्हणजे राजाचा जो मिनिस्टर असेल, तर म्हणजे एके दिवशी जेव्हा नावी येतो, तर त्या मंत्र्यांनी त्या नाव्याला पैसे म्हणजे नाव्याला सांगितलेलं असतं, की जेव्हा तू शेव्हिंग करणार ना, तर तेव्हा राजाचा गळा कापून द्यायचा आणि मग मी राजा होणार, तुला मी अ, मंत्री बनवणार. तर असं करून जेव्हा तो नावी येतो आणि तो आपला धार देत असतो, तर त्यावेळेस अ, राजा हे पाठ करत असतो. घटेसी घटेसी किंकारणा घटेसी अहंपितं जानामि जानामि. तर तो नावी एकदम घाबरून जातो, की अरे राजाला तर माहिती झालं सगळं. तर त्याच्या हाताने तो नाईफ पण पडून जातो आणि अ, आणि मग राजा म्हणतो, "काय झालं? सांग, पूर्ण सांग. घाबरू नको." आणि मग तो सगळं सांगून देतो. तर त्याला मग राजा पण त्या जनरलला म्हणजे त्या मंत्र्यांना हाकलून देतो. अ, रा अ, म्हणजे देशाच्या बाहेर आणि मानवला पुन्हा बोलवतो आणि त्याला जनरल बनवतो, की तुझ्यामुळे मी वाचलो आज. तर अशा पद्धतीने अ, तो म्हणजे अशा पद्धतीने जे शिकलेलं असतं त्यावेळेसचा जो मानव असतो, तो अ, त्यावेळेस बोधिसत्वांकडून जे शिकले कारण बोधिसत्व जे त्यावेळेसचे बेस्ट टीचर असतात. ते गाईड करतात मानवला. बुद्ध म्हणतात, की त्यावेळेस पण मी मानवला शिकवलं होतं, जेव्हा की तो दंधा होता त्यावेळेस पण. तर इथे आहे अहो सत्ता चूलपंथकस्य अवसयो जातो, जातोती. उभ्येपी अवसयो अहोसीमेव. आधी पण मी सपोर्ट होतो त्याचा. आधी पण मी हेल्प केला आहे त्याला या अ, लोकीयामध्ये. तर ही एक गाथा आहे आणि ही गाथा जी आहे, ही आहे जातकमधून. तर जातकमध्ये ही जी गाथा आहे, अ, चूळ सेठी जातक वर्णना. ही या ठिकाणी आहे. दिस इज द प्लेसमेंट. त्रिपिटक, सुत्तपिटक, खुद्दक निकाय आणि जातक अट्टकथा प्रथमो भागो एक निपातो आपण नकवागो चूळसेठी जातक वर्णना. तर ही जातकची कथा जी आहे, ही अशी आहे. अप्प केनापि मेधावी पाभतेन विचक्षणो समुत्थापेति आत्तानं अणुं अग्गिंवा संधमं. बेसिकली या गाथेचं मीनिंग असं आहे, की एखादा वाईज किंवा अ, विचार करणारा किंवा एफर्ट्स घेणारा एखादा व्यक्ती असला,
तर तो कसा एक, जसे इथे उपमा दिलेली आहे, एखादी ठिणगी पण आहे, तर तिला वारा देऊन, ती फुंकून वारा देऊन, जसं आपण चुलीमध्ये करतो, तर तसा वारा देऊन त्याचं मोठं फायर तो तयार करू शकतो. अशा तऱ्हेने तो आपलं धन सुद्धा अशा तऱ्हेने कमवू शकतो. फास्ट म्हणजे एफर्ट्स घेऊन, वाईज आणि डिझर्निंग व्यक्ती असला, मेधावी असला, तर कमी वेळामध्ये पण तो असं करू शकतो. तर या स्टोरीमध्ये असं आहे की एक राजा असतो, जास्त करून इथे वाराणसीच सांगतात जातक कथामध्ये. आणि वाराणसी मधला तो राजा असतो, तो म्हणतो की तिथे बाकीचे लोक पण असतात. एक सेठी असतो राजाचा, आणि तो सेठी एज मध्ये असतो, म्हणजे ही इज अ सिनियर मॅन आणि वाईज, खूप वाईज. काय होतं, एक मेलेला उंदीर असतं. तर जेव्हा जेव्हा तो सेठी घरून राजाकडे जात असतो, तर रस्त्यामध्ये ते मेलेलं उंदीर दिसतं. तर तेव्हा तो म्हणतो की एखादा व्यक्ती जर मेहनत करून या मेलेल्या पासून पण काही छान बिझनेसमॅन होऊ शकतो. तर त्यावेळेस एक असा असं मिझरेबलचा, असा एवढा छान नाही, म्हणजे जो गरीबच असेल असा तिथे असतो व्यक्ती. त्याचं नाव असं म्हणू आपण अंतवासिका असं म्हटलं आहे. म्हणजे तो जो त्या चूळ सेठीचं ऐकतो आणि त्याप्रमाणे तो वागतो, म्हणजे त्याच्या आयडियानी तो वागतो, म्हणून त्याला अंतवासिका म्हणजे त्याचं स्टुडंटच म्हटलं आहे. तर तो व्यक्ती काय करतो की त्या उंदराला घेतो आणि तो जाऊन एक मांजर असते, ती खूप उधम करत असते, तर तिचा जो मालक असतो त्याला तो विकतो. की तो म्हणतो की अरे, ही खूप उधम करत आहे ही मांजर, तर तू मला हे दे आणि हा उंदीर दे तिच्यासाठी, आणि एक काकणिकं देतो. काकणिकं मीन्स आपण बघू काकणिकं ची व्हॅल्यू काय आहे. तर एक काकणिकं मध्ये तो विकतो, विक्किणित्वा. खूप सारे असे शब्द पालीमध्ये मिळणार की जे खूप मिळते जुळते मराठीमध्ये. तर तो देतो आणि तो ते काकणिकं घेतो. त्याचं काय घेतो तो त्या काकणिकंचं? तर फणितं, गुळाचे असे हे. आणि काय करतो की तिथे एका ठिकाणी माला बनवणारे, म्हणजे फ्लावर्स वाले असतात त्या गार्डनमध्ये. तर तिथे तो जातो आणि ते जेव्हा घरी जात असतात तेव्हा त्यांना तो गुळ देतो आणि पाणी देतो. तर ते काय करतात, त्याला फुलं देतात, मुठमुठभर फुलं देतात. मग तो ते फुलं विकतो. 8 कहापणं ते फुलं विकून मिळतात त्याला. मग काय होतं की एका ठिकाणी जो राजाचं उद्यान असतं, तिथे खूप वारा आला असतो. तर सगळे जे वाळलेल्या काड्या वगैरे असतात ना, तर ते पडले असतात. तर तिथे पण तो जातो आणि तो जो व्यक्ती असतो तिथे उद्यान सांभाळणारा, तो म्हणतो, हे उचलून घेऊन जा म्हणतो तू. तो म्हणतो बरं ठीक आहे. तर तिथे पण काही मुलांना खेळत असतात, ते त्यांना गुळ वगैरे देतो आणि ते जमा करून देतात. ते जमा करतो तिथे. तर तिथे राजकुंभकारो, राजकुलो भाजनानं पच्चनत्थाय, म्हणजे तो राजाचा तो कुंभकार असतो, पॉटर असतो राजाचा, पण तो स्वयंपाकासाठी ते सगळेचे सगळे वाळलेल्या काड्या घेऊन जातो आणि त्याच्यासाठी तो 16 कहापणे देतो, 16 कहापणे देतो. तर 24, तर 16 आणि हे 8 असं करून 24 कहापणं त्याच्याकडे असतात. मग तो काय करतो, गवत असतात ना, गवत काढणारे, हिरवं गवत हे करणारे, तर त्यांच्याकडे जातो आणि त्यांना ना पाणी देतो. म्हणजे फ्रीमध्ये त्यांना पाणी वाटतो. तर ते खूप खुश होतात आणि ते म्हणतात की ठीक आहे, तुला काय पाहिजे याच्या बदल्यामध्ये? तर तो म्हणतो मी सांगील नंतर. तर मग तो फ्रेंडशिप करतो हायवेच्या लोकांसोबत आणि ऑफिशियल्स जे असतात
त्यांच्यासोबत, हायवे ऑफिशियल्स आणि वॉटरवेजचे म्हणजे समुद्राचे जे ऑफिशियल्स असतात त्यांच्यासोबत. त्याला माहिती होतं की तिथे कोणी घोडे घेऊन येणार आहे, मर्चंट एक 500 घोडे घेऊन येणार आहे. तर आता त्या घोड्यांसाठी तो काय करतो, त्यांच्याकडून ते जे गवत घेतो आणि गवत घेऊन ते त्यांना म्हणतो की तुम्ही तोपर्यंत विकू नका कोणाला गवत जोपर्यंत मी नाही म्हणत. तर ते तसं ऐकतात त्याचं आणि तो ते सगळं गवत घेऊन ते तिथे समोर बसतो जिथे एंट्री असते त्या हॉर्सेस मर्चंटची. तर जसं त्याला कुठे अजून मिळत नाही घोड्यांसाठी गवत, तर तो गवत घेतो त्याच्याकडून. आणि त्याच्यानंतर एक शिप आहे. तर शिपमध्ये म्हणजे खूप सारे मर्चंट म्हणजे सामान, ट्रेडिंगचे जे सामान आहे ते असतं. तर तिथे पण तो म्हणतो, पण तिथे तो टेक्निक काय यूज करतो की जे त्याचे जे सर्व्हिसमध्ये जे एम्प्लॉईज असतात त्यांना म्हणतो तो की 3 लेवल ठेवायचे, म्हणजे माझ्यापर्यंत पोचायला 3 लेवल, जस्ट टू मेक थिंग्स ग्रँड किंवा तसं पोझिशन करणं. म्हणजे दीज आर ऑल काइंड ऑफ मॅनेजमेंट गिमिक्स, इव्हन आज पण यूज करतात हे असे. तर जे लेवल्स आहेत ना, म्हणजे जो बॉस आहे त्याच्यापर्यंत डायरेक्ट नाही पोहोचू शकत आपण, स्टेप वाईज पोहोचतो. म्हणजे आधी सबऑर्डिनेट असं करून. तर तो म्हणतो असं, आणि तो त्याप्रमाणे तर जेव्हा खूप सारे मर्चंट्स येतात, मग म्हणजे ट्रेडर्सच म्हणू आपण त्यांना, जे बिझनेसमॅन आहेत ते येतात, जमा होतात आणि ते म्हणतात की आम्हाला हे घ्यायचे आहेत वस्तू. तर तो म्हणतो नाही, ते कोणीतरी ऑलरेडी घेऊन घेतलेलं आहे, पूर्ण सामान घेऊन घेतलं आहे. त्याच्याने काय होतं की अजून इम्पॉर्टन्स येतं आणि ते म्हणतात आम्हाला शेअर्स घ्यायचे आहे मग तुमच्याकडे, आणि म्हणून ते 100 हे देतात. मला वाटतं ते 1000 देतात, 100 लोक येतात आणि 1000 देतात असं आहे. तर त्यामुळे ते 100,000 कॉइन्स त्याला मिळतात ॲज शेअर होल्डर्स म्हणून फक्त. मग नंतर सामान पण असतं, ते मर्चंडाईज पण असतं, ते पण तो विकून देतो तेवढ्यामध्येच 100,000 असं करून 200,000 2,24,000 कहापणास त्याच्याकडे असतात. आता तो हे सगळं घेऊन तो म्हणतो की मला ज्यांनी आयडिया दिली ना, जे चूळ सेठी आहेत त्यांच्याकडे जातो आणि त्यांना अर्धे देतो त्यांना 100,000. तर ते विचारतात चूळ सेठी की हे कसले आहेत. तर तो पूर्ण स्टोरी सांगतो की तुम्ही असं म्हटलं होतं, मी ते ऐकलं आणि असं असं झालं, की एका उंदरापासून हे मी बिझनेस केला. तर ते म्हणतात हा किती वाईज आहे, आणि ते आपल्या मुलीचं त्याच्यासोबत लग्न करून देतात. आणि मग जेव्हा ते मरण पावतात तेव्हा हा जो अंतवासिका असतो चूळ सेठीचा, तो राजाचा सेठी बनतो, श्रेष्ठी बनतो. तर ह्या स्टोरीमध्ये पण जे आयडिया देतात चूळ सेठी ते बोधिसत्व आहेत. तर इथे पण बुद्धांनी लोकीय कसं उत्पन्न, म्हणजे लोकीय धन कसं उत्पन्न करायचं किंवा लोकीय पोझेशन्स कसे प्राप्त करायचे हे शिकवतात बुद्ध. आणि अशा पद्धतीने ते म्हणतात की मी याच जन्मात नाही, पण मी आधीच्या जन्मामध्ये पण गाईड केलेला आहे, सपोर्ट केलेला आहे, हेल्प केलेला आहे असं म्हणतात ते. आता ही जातक इथे संपते. पण आपण जे बोलत होतो करन्सी, तर याच्यामध्ये करन्सी जी सांगितली आहे ना, कहापण इज लाईक यू कॅन से 1 रुपी, 100% जर घेतलं तर कहापणाचं अर्ध जे आहे ना ते अर्ध सिमिलर आहे ना. आणि मग अड्ढाचं पण अर्ध पाद, आणि त्याचं पण अर्ध मासक, आणि त्याचं पण अर्ध काकणिक. इव्हेंच्युअली काकणिक जे 1/8 होऊन जातं कहापणचं. आणि जे मुद्दा म्हटलंय ना, म्हणजे नथिंग, दॅट्स नथिंग. मुद्दा म्हटलं तर नथिंग, फ्री. तर ही करन्सी इथे म्हटलेली आहे. म्हणजे दिस इज काइंड ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच आहे हे जातक.
पण काय लागतं, जी गाथा बुद्धांनी सांगितलेली आहे, उत्थानेन पमादेन संयमेन दमेन च दीपंकैराथ मेधावी यं ओघो नाभी कीरती. तर इथे बुद्ध म्हणतात, भिक्कवे मम शासने आरब्ध वीर्यो भिक्खू लोकोत्तर धम्मस्य सामिको होती एव. जो आराध्य वीर्य आहे, जो ह्या 4 गोष्टी इथे जर आपण बघितलं तर उत्थानेन, अपमादेन, संयमेन, दमेन. एन म्हणजे ग्रामॅटिकली जर आपण बघितलं, ग्रॅमर जेव्हा आपण बघतो, विभक्ती त्याच्यामध्ये तृतीय विभक्ती जी आहे ती आहे इन्स्ट्रुमेंटची विभक्ती. इन्स्ट्रुमेंट एन म्हणजे एखादे साधन, या साधनचा उपयोग करून काहीतरी काम करणे. तर हे 4 साधन दिले आहेत बुद्धांनी. आराध्य वीर्योचे, उत्थानेन म्हणजे रायझिंग विथ एफर्ट्स लागतात उठायला. म्हणजे आपण समजा बसलो आहे किंवा झोपलो आहे, तर उठायला जी एनर्जी लागते आपल्याला, दॅट इज असं म्हणजे एक मूळ त्याचं मिनिंग आपण असं समजू शकतो. एक एक्झाम्पल पण दिलाय. ते एक्झाम्पल आहे सिगालोवाद सुत्तच्या अट्टकथामध्ये. तिथे एक्झाम्पल हे दिलं आहे की एक अंत्यवासिका म्हणजे एक स्टुडंट असतो आणि तो दुरून बघतो की त्याचे टीचर येत आहेत, आचार्य येत आहेत. तर तो तसा पटकन उठून जातो, टीचरच्या जवळ जातो धावत आणि टीचरच्या हातामध्ये आचार्याच्या हातात काही असलं ते घेतो आणि मग त्यांना घेऊन येतो, त्यांचे पाय धुवून देतो, त्यांना वस्तू देतो पाय पुसायला आणि व्यवस्थित त्यांना आसन देतो बसायला. ऑल दिस इज उत्थानेन. हे असे एफर्ट्स, हे एक्झाम्पल दिलाय. मग अपमादेन म्हणजे हीडफुल, म्हणजे ऑल टाइम लक्ष ठेवणं. म्हणजे अपमादेन म्हणजे वेळ न घालवता ताबडतोब ऍक्शन घेणं. आणि म्हणजे नॉट बिईंग लेझी, हे आपण सिम्पल मिनिंग बघू शकतो. जसे की मधमाशा, ते किती कंटिन्युअस ते फ्लावरवरून पोळाकडे आणि पोळाकडून मधाच्या पोळाकडून फुलाकडे कंटिन्युअस ते जात असतात. तर असं न थकता काम करणं. आणि संयमेन म्हणजे इथे 4 ग्रुप्स ऑफ सील जे आहेत. चतुपरिशुद्ध सील म्हणजे 4 प्रकारे जे सील असतं. एक आहे पातिमोक्ष सील, दुसरं आहे इंद्रिय संवर सील. पातिमोक्ष म्हणजे जे भिक्खूनी जे पातिमोक्ष जर 15 दिवसांनी ते रिसायटेशन करतात आणि जे नियम आहेत त्यांचे भिक्खूंचे 227 आणि भिक्खुनींचे 311. तर हे जे आहे हे पहिलं सील आहे. दुसरं इंद्रिय संवर सील आणि तिसरं आजीव म्हणजे आपण जे जगायसाठी आपण जे पण काम करतो ते. आणि पच्चय सन्निसित. भिक्खू जे पच्चय आहेत, 4 पच्चय आहेत, पिंडपात, चिवर, भेसज आणि सेनासन. हे 4 जे आहेत हे याच्यामध्ये पण किती रिस्ट्रेंट ठेवून जेवढं पाहिजे तेवढंच घेऊन ते पण एक सील आहे. तर हे 4 सील आहेत इथे. दमेन म्हणजे दमेन जो शब्द आहे तो कसा आहे की नेहमी दमन करणं. दमन कशाचं करतो आपण? जे कुशल आहे आपल्यामध्ये त्याचं दमन नाही करत आपण. जे अकुशल आहे ते त्याचं दमन करतो. तर अकुशलचं दमन करणं म्हणजे आपलं काया वाचा या सगळ्या म्हणजे मेन तर मनापासून सुरू होतं. आणि बुद्धांनी ते पण सांगितलंय की मनाला जर आपण दमन केलं तर ते काया वाचामध्ये नाही येत. तर त्याचं पण सुत्त आहे वितक्क संठान सुत्त मध्यम निकायमध्ये. त्याच्यामध्ये दिलेलं आहे बुद्धांनी 5 प्रकारे प्रॅक्टिकल गोष्टी. प्रॅक्टिकली हाऊ कॅन यू दमेन, कसं कसं कंट्रोल करू शकतो आपण, ते प्रॅक्टिकल हे दिलेले आहेत. शेवटी जर मन नाही मानत तर इवन यू शुड क्रश युअर माइंड just like you would do your, physically you can do, you will be fighting your enemy. अशा पद्धतीने स्वतःच्या मनाला कंट्रोल करायचं सांगितलेलं आहे बुद्धांनी.
तर हे एखाद्याच्या कृतीत जागरूकता आणि चिकित्सक सावधगिरी बाळगण्यास प्रोत्साहित करतात. गुण जे मनाच्या प्रशिक्षणात मदत करतात, मनाचा विकास करण्यात साधनात्मक आहेत. तर हे साधन आहेत. इथे जे आपण बोललो तेच आहे इथे लिहिलेलं. उत्थाने नाती आसना उत्थानेन. गेटिंग अप, रायझिंग, उत्थान शब्दाचा अर्थ. आणि चूळपंथक थेरांबद्दल या 4 ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. अपादान, थेरगाथा, धम्मपद, उदान आणि त्यांच्या अट्टकथामध्ये खूप माहिती आहे चूळपंथक थेरांबद्दल. कारण ते रेअर याच्यासाठी पण आहे की ते 2 गोष्टींमध्ये अग्र आहेत. आणि ज्याच्यात ते अग्र आहेत तसं दुसरं कोणी करू पण नाही शकत ते मनोमयी विधी. आणि संयमेन बद्दल पण आपल्याला माहित आहे. संयमेन मेन म्हणजे तर आपला सील फॉलो करणं आहे. सील फॉलो केल्याने काय होतं, तर 5 गोष्टी जे आपण अवॉइड करतो, जे 5 सील आहेत, नो किलिंग, नो स्टीलिंग, नो सेक्शुअल मिसकंडक्ट, नो लाईंग, नो टेकिंग इंटॉक्सिकन्स, जे आपले 5 ऍक्च्युली ते त्याच्यामध्ये तर 10 कुशल कम्मपथ आहेत ते. इफ यू ऍक्च्युअली सी, ते 10 कुशल कम्मपथ आहे जे रोज आपण पंचशील मध्ये म्हणतो. तर हे जर आपण नाही करत आहे तर काय होतं, म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टी जर आपण नाही करत आहे, प्रिसेप्ट्स फॉलो करत आहे, तर बुद्ध म्हणतात की तुम्ही ज्या लोकांच्या संबंधामध्ये येता, तुम्ही त्यांना पण एक प्रकारे जेव्हा ह्या चुकीच्या गोष्टी करत नाही, तर त्यांना सुद्धा तुम्ही धोक्यातून किंवा वैरातून तुम्ही वाचवता त्यांना सुद्धा. तर तसं बघितलं तर तुम्ही तुमच्या अस्तित्वामध्ये तुम्ही सगळ्या जीवसाठी, जे पण जीव आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही एक सेफ्टी देता. आणि म्हणून त्यांना जे सुखरूपता किंवा हार्मलेसनेस जे आपण देतो दुसऱ्यांना, हे प्रिसेप्ट्स फॉलो केल्याने, की त्यांना आपली भीती नाही वाटत, त्यांना आपल्याबद्दल द्वेष नाही येत, तर ह्या गोष्टी ज्या देतो आपण सील फॉलो करून, तर सेम ती सेफ्टी आपल्याला या युनिव्हर्स मधून पण मिळते. सेम, कारण ते कम्मविपाकच आहेत शेवटी. तर असे बुद्ध म्हणतात. आणि सील, दुसरी गोष्ट सील अजून आहे जे शत्रूचं दमन करतं. तर शत्रूचे दमन म्हणजे काय, म्हणजे आपल्या आतमधले आपल्या शत्रू जे आहेत त्यांचं दमन, लोभ, दोष, मोह. आणि बुद्ध म्हणतात गिलान सुत्तमध्ये की जे 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 भिक्खू स्वतःमध्ये एक द्वीप बनून त्याच्यामध्ये शरण घेतात, स्वतःमध्ये शरण घेतात, स्वतःमध्ये एक दीप बनवतात, तर धम्मामध्ये शरण घेतात, धम्माला दीप बनवतात. द्वीप म्हणजे आयलँड, पालीमध्ये दीप. तर तर आनंदला म्हणतात बुद्ध की ते जे आहेत ते ट्रेनिंगमध्ये सगळ्यात उत्कृष्ट आहेत. ते सगळ्यात उत्कृष्ट आहेत. म्हणजे द्वीपचं महत्व सांगितलेलं आहे बुद्धांनी त्याच्यामध्ये. तर यंग ओघो नाभी किरती, कोण ओघ नाही, नाभी किरती म्हणजे जे डिस्ट्रॉय नाही करत, जे विनाश नाही करत ओघांचं. कोण, तर जे किलेस आपल्यामध्ये आहेत, जे स्टेन, सॉइल किंवा इम्प्युरिटी काही पण म्हणू शकतो आपण, जे आपल्यामध्ये जे मळ आहेत, तर ते हे म्हटलेले आहेत. कोणते, ते वेगवेगळ्या प्रकारे एक्सप्लेन केलेले आहेत. आपण तसं बघितलं तर सगळ्या प्रकारच्या मळाला आपण लोभ, दोष, मोह मध्ये इन्क्लूड करू शकतो. पण इथे अजून पण मेन्शन आहे, जसं मान, दिठ्ठी, विचिकिच्छा, थीन, उदच्चनम, अहिरिक, अनुतप्प. अहिरिक आणि अनुतप्प पण खूप इम्पॉर्टंट आहे. पण समजा या 2ला आपण घेतलं पण नाही तर बाकीच्यांना मिळून 8 किलेस म्हणतात. आणि किलेस म्हणजे समुदय. समुदय कसला, तर सगळ्या अकुशलचा, सगळ्या अकुशल गोष्टींचा समुदय म्हणजे किलेस. आणि ओघ काय आहे मग, तर ओघ आहे पूर. एक पूर आहे जो माणसाला कसा पण वाहून नेतो, म्हणजे काही डायरेक्शन नाहीये, काही पर्पज नाहीये माणसाचं, व्यक्तीचं. समजा आपलं
काही पर्पज नाही, तर आपण कोणत्याही दिशेने तो पूर आपल्याला इकडून तिकडे वाहत नेत राहतो आणि काही त्याच्यातून आपण कुठे पण पोहोचत नाही. असंच संसारामध्ये आपण फिरत राहतो. तर या पुराला किंवा या ओघाला किंवा या समुद्रालाच म्हणा, बुद्धांनी म्हटलं आहे की फ्लड, ओघ, पूर्ण असं समुद्रच समजू शकतो आपण. तर ओघ बेसिकली ह्या बाहेरची गोष्ट आपण करतो समुद्र म्हणून, पण ओघ इथे आसव आहेत आपल्या आतमधले. कोणते आसव? 4 आसव म्हटलेले आहेत किंवा 4 ओघ पण आहेत. ओघ पण 4 आहेत. दिठ्ठी ओघ, काम ओघ, भव ओघ, अविद्या ओघ. किंवा आसव पण 4 आहेत. दिठ्ठी आसव, काम आसव, भव आसव, अविद्या आसव. एकच आहे आसव. कारण हे आसव जे असतात ते सुप्त असतात आपल्या मनात. जेव्हा आपण विपස්සना वगैरे करतो तेव्हाच त्यांना आपण बघू शकतो आणि त्यांना शांत पण करू शकतो. लोभ, दोष, मोह यांना. आणि तर दीपं कैराथ मेधावी. दीपं आपण बघितलं. दीप करणं म्हणजे अरहंत होणं. जेव्हा अरहंत एखादा व्यक्ती होतो तेव्हाच आपण म्हणू शकतो की तो सुखरूप आहे, आता सुखरूप आहे. तर यंग चतुर्विधोपी किले सोगो अभिकीरितुम विध्वंसेतुम न शक्नोति न हि सक्का अरहतं ओघेन अभि. तर अरहंत जे आहे ते ओघेनी, कोणत्या पण ओघेनी, ह्या 4 प्रकारचे जे ओघ सांगितलेले आहे, किलेस ओघो, हे त्यांना डिस्ट्रॉय करू शकत नाही. त्यांना अरहंत जे आहे त्यांना काही फरक पडत नाही या ओघांनी. तर याच्यामध्ये अजून पुढे म्हटलेलं आहे की चूळ पंथक थेर गाथा वर्णनामध्ये पण खूप छान पद्धतीने म्हटलं आहे की चूळ पंथकांनी की सीसंग मयंग परामसी. त्यांना पण खूप छान वाटलं आहे की बुद्धांनी त्यांना इतकं कुरवाळून इतकं छान शिकवलं. तर त्यांना हे सगळे जे इथे दिलेले आहेत ते 4 झान प्राप्त होतात. रूपावचर झान, सुत्तामध्ये आपण ते 4 झान म्हणतो, अभिधम्मामध्ये 5. आणि मग हे जे 8 गोष्टी आहेत हे प्राप्त होतात त्याच्यामध्ये. हे सगळे इद्धी वगैरे आहे, दिब्बसो दिब्ब आणि हे सगळं आहे. आपण याच्याबद्दल तेवढं डिटेल नाही, पण हे लास्ट जे आहे आस्वानं खय ज्ञानं, तर हे आस्वानं खय ज्ञान आहे हे लोकोत्तर आहे. बाकी सगळं लोकी आहे. आणि कन्क्लुजन मध्ये आपण बघतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. शेवटी आपण हे बघू गाथाबद्दल, की हे जे ही गाथा आहे किंवा इवन अटेनमेंट्स जे आहेत, जे आपण आता म्हणत होतो की ओदात कसीण. आता अभिधम्मामध्ये लास्ट जे चॅप्टर आहे ना, त्याच्यात 9th चॅप्टरमध्ये हे डिटेल्स आहेत की जे ओदात कसीण आहेत, जे 40 कम्मठान आहे त्याच्यामध्ये ओदात हे कलर्स मधलं कम्मठान पहिल्या 10 कम्मठांमध्ये ओदात आहे. पहिले 10 कम्मठान कलर्स आहे, 6 कलर्स आणि 4 महाभूत आहेत. तर हे जे व्हाईट कलर जो आहे तो हेटफुल टेम्परमेंटसाठी, दोष चरितासाठी आहे. दोष चरित म्हणजे 3 प्रकारचे चरित आहेत. एक आहे रागचरित, म्हणजे कामछंदच्या साठी. दुसरं आहे दोषचरित आणि म्हणजे हेटफुल टेम्परमेंट. आणि तिसरं आहे वितक्क चरित, म्हणजे नॉट डिसाइडिंग, कधी हे असं. तर डाऊटफुल टेम्परमेंट असं म्हणू शकतो आपण. तर याच्या म्हणजे ते अविद्याचं आहे ते. तर बेसिकली आपण इथे असं का नाही म्हणत की सद्धाय तरती ओघं, ओघाला पार करायचं आहे तर सद्धानी, असं बुद्ध म्हणतात. सद्धा फेत असलं तर इथे फेत नाही आहे, इथे सद्धा नाही आहे. कारण पहिलं जे आहे कामछंद, दॅट इज टुवर्ड्स दी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हटलं तर ऑब्जेक्ट काय आहे त्याच्याकडे लक्ष असतं. तर जर आपण कामछंद म्हणत आहे तर तसंच त्याचं ऑपोजिट कुशल जर टेम्परमेंट चर्या असेल तर ती असेल सद्धाचर्या. पण जर हेटफुल म्हणजे दोष टेम्परमेंट का घेतलं इथे, तर जेव्हा इथे एक सेंटेन्स आहे, ते मी सेंटेन्स इथे लिहिलं नाही, पण ते पालीमध्ये जेव्हा ते
अट्टकथा आहे त्याच्यामध्ये दिला आहे की जेव्हा चूळपंथकांना मोठा भाऊ म्हणतो की तू इथून निघून जा, तर त्यावेळेस त्यांचं मन दोमनस्स होतं, दुखी होतं. तर हेटफुल टेम्परमेंट इज नॉट रिलेटेड जस्ट टू द्वेष, फक्त द्वेषशी रिलेटेड नाही, दोषशी किंवा हेटफुल. ते दुखी असणं म्हणजे हे पण आपल्याला कुठून मिळतं, ही क्लॅरिटी आपल्याला अभिधम्ममधून मिळते. कारण जे अकुशल चित्त आहे, दोन अकुशल चित्त जे दोमनस्सची आहेत, दोनच आहेत फक्त, आणि ते आहे हे दोष चित्त. एक आहे दोमनस्स सहगतं पटिघ्घ संपयुक्त असंखारिकं एकं, आणि दुसरं ससंखारिकं एकं. तर हे जे दोन चित्त आहेत हे दोमनस्सचे आहे. दोमनस्स म्हणजे दुखी चित्त पण होतं, दोमनस्स म्हणजे मिसिंग फिलिंगचं जे चित्त आहे ते सुद्धा होतं. याच्यामध्ये कुठे हेटफुल टेम्परमेंट नाही आलाय, पण मन दुखी होणं ते आहे. म्हणून याला हेटफुल टेम्परमेंट मध्ये घेतलाय. वाईट कसीनं जे आहेत ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला चॅप्टर 9 अभिधम्मामध्ये मिळेल. आणि हेटफुल टेम्परमेंट मध्ये जेव्हा हे प्रॅक्टिस करतायत तर त्याच्यामध्ये कोणते कोणते अटेनमेंट्स आहेत समाधीचे ते पण, कारण समाधीचा एक पार्ट समथ कम्मठ्ठान आहे. समाधीमध्ये किती 40 आपण बघितले आणि अजून, पण समथ कम्मठ्ठान इज जस्ट वन ऑफ देम. आणि हे 1 to 5 ध्यान प्राप्त होतात या वाईट कसिनानी. सगळ्या कलर्स जे आहेत ते जास्त करून 1 to 5 ध्यान प्राप्त होतात. आणि ते 1 to 5 ध्यान अभिधम्मामध्ये आहेत ते रूपावचर ध्यान आहेत. तर लेफ्ट साइडला तुम्हाला जे ध्यान दिसत आहेत ते अभिधम्मामधले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. फर्स्ट ध्यान मध्ये वितक्क विचार पीती सुख एकाग्रता, आणि हे सुत्तामध्ये पण हे पहिलं ध्यान आहे. पण सेकंड ध्यान जे आहे अभिधम्मामध्ये त्याच्यामध्ये फक्त वितक्क नाही आहे आणि विचार पीती सुख एकाग्रता आहे. तर पण सुत्तामध्ये सेकंड ध्यान नाही आहे. थर्ड ध्यान जे आहे अभिधम्मामध्ये ते सुत्तातलं सेकंड ध्यान आहे. फोर्थ ध्यान अशा प्रकारे आहे. तर एक एक करून मग पीती सुख एकाग्रता, तरी हॅपीनेस आहे थर्ड ध्यान मध्ये, आणि फोर्थ मध्ये पण सुख आहे, सुख एकाग्रता. तर हे जे चार आहेत हे चार हे सुख म्हणजे हॅपीनेसचे आहेत. इनफॅक्ट हॅपीनेस पण ध्यानमध्ये पण डिझायरेबल नाही आहे, कारण त्याच्यासाठी अटॅचमेंट उत्पन्न होते. मग फिफ्थ ध्यान जे आहे ते उपेक्षा ध्यान आहे, उपेक्षा एकाग्रता. इनफॅक्ट अरूपावचरचे सगळे ध्यान उपेक्षा एकाग्रता आहे. जे अभिधम्म ज्यांनी केला आहे भंतेंचा क्लास त्यांना खूप छान माहित असेल हे. आणि हे जे लोकी आहे, हे जे पण अटेनमेंट्स आहेत, हे जे प्राप्त झाले आहेत हे लोकी आहेत. लोकुत्तर फक्त आसवखय ज्ञान आहे, अरायझेस थ्रू इनसाइट. आणि हे कशाने उत्पन्न होतं? विपස්සनानी, म्हणजे अनिच्य दुःख अनत्त बघितल्याने, अनत्त बघितल्याने आसवखय ज्ञान. आणि दोषचर्या टेम्परमेंट इथे मी थोडंसं दाखवलंय. अकुशल मधली जी चर्या आहे ती म्हणजे आपल्या ही जी टेम्परमेंट आहे ना ही आपल्या पास्ट कर्मांवर अवलंबून असते. स्पेशली आपलं पटिसंधी चित्त काय आहे त्याच्यावर अवलंबून असते. म्हणून आपण अजून पुढे बघूया. म्हणजे आधी बघितलं तसं की चूळपंथक थेर आणि महापंथक थेर दोघांनी पण अकुशलमध्ये जन्मच घेतला नाही. त्यांनी सगळं कुशल लोकमध्ये म्हणजे सगळ्या सुगती लोकमध्ये जन्म घेतला, मनुष्य आणि वरच्या देव लोकमध्ये. त्यांनी अकुशल जे चित्ताचे जे आहेत खालचे चार त्याच्यामध्ये त्यांनी जन्म घेतला नाही. दुगती म्हणतो आपण त्यांना, त्याच्यामध्ये नाही घेतला जन्म. तर त्यांचे पटिसंधी चित्त कसे होते हे याच्यातून आपल्याला दिसून पडतं. आणि इथे तेच एक्सप्लेन केलेलं आहे की अकुशल चित्त जे असतं ते हे म्हणजे अकुशल चित्त याचं दोष चरित्राचं कसं आहे की दोष म्हणजे कसं की आपण त्या गोष्टीकडून दूर जातो, ऑब्जेक्ट कडून दूर जातो आपण. तर अकुशल पद्धतीने दोषच्या पद्धतीने आपण दूर जातो. पण कुशल पद्धतीने जर आपण ती चर्या बघितली तर इंटेलिजन्स आहे, बुद्धिचरित आहे. बुद्धिचरित म्हणजे इवन भगवान बुद्धांचं पण बोधिसत्वांचं पण या पद्धतीने त्यांचं होतं, म्हणजे जिथे पैया इन्व्हॉल्ड आहे. आणि म्हणून इवन चूळपंथक पण पैया इन्व्हॉल्ड आहे. तर बुद्धिचरित म्हणजे जे इंटेलेक्च्युअल्स असतात
त्यांचं जास्त करून अशा पद्धतीचं चित्त असतं. म्हणून ते इंटेलिजन्सनी कसं असतं की जे पण ते शोधतात किंवा अभ्यास करतात त्याच्यामध्ये त्यांना फॉल्ट्स दिसतात. ते फॉल्ट्स त्यांना दूर करतं त्याच्यातून. तर अजून ते ऑब्जेक्ट कडून म्हणजे बुद्धिचरित्र पण ऑब्जेक्ट कडून दूर जाणारं चित्त आहे. आणि इथे आपण बघितलं वीर्य संखातेनं, उत्थानेनं म्हणजे वीर्य, अपमादेनं म्हणजे सतिया अविप्प वासकारा. अविप्प वासकारा म्हणजे सती आपण एक क्षणासाठी पण नाही तोडायची, म्हणजे पूर्ण वेळ सतीमध्ये असणं, ते अपमादेनं आहे. हे टेक्निकल एक्सप्लेनेशन्स आहेत. उत्थानेनं, अपमादेनं. आणि परिशुद्धीशील म्हणजे हे आपण ऑलरेडी बोललो आहे, चतुपरिशुद्धीशील. आणि इंद्रिय दमेन, तर दमन करायचं आहे, तर इंद्रियांना सवर करायचं आहे, दमन करायचं आहे. असं हे तृतीय विभक्ती, हे 4 साधन आहेत. आणि साधन म्हणतो आपण किंवा कारणा, कारण सिंधली मध्ये जे ग्रामर शिकवतात त्याच्यामध्ये ते इन्स्ट्रुमेंट तृतीय विभक्ती वेगळी शिकवतात, कारण वेगळं शिकवतात. म्हणजे ते 2 प्रकारे शिकवतात त्याच्यामध्ये श्रीलंकन पद्धतमध्ये, ग्रामरमध्ये. थर्ड विभक्ती बाय मीन्स ऑफ, थ्रू म्हणजे एजंट म्हणतात ते त्याला इंग्लिशमध्ये. आणि हे हेतू, रिझन, कॉज और निश्चय, सपोर्ट ऑफ, विथ द सपोर्ट ऑफ, बिकॉज ऑफ दिस रिझन, असं त्याचं मिनिंग होतं. तर संखात धम्म म्हणजे अर्हंतो क्षीणासव, जे क्षीण करतात ते आसव, तो संखात धर्म आहे. अर्हंत ते क्षीण करतात. तर काय करतात, म्हणजे अरंत व्हायच्यासाठी हे जे आसव आहेत इथे, हे मेंटल टॉक्सिकंट्स आहेत. तर हे जे आसव आहेत हे 4 प्रकारचे आपण बघितले, दिठ्ठासव, कामासव, भवासव, अविज्जासव. हे संयोजन जे आहे ते दूर करतात. म्हणजे ते दूर करणं म्हणजे मार्ग प्राप्त करणं. तर दिठ्ठासव जे आहे ते सक्काय दिठ्ठी दूर होते, तर सोतापन्न प्राप्त होतं. सक्काय दिठ्ठीमध्ये ते आलं की, म्हणजे म्हणून हे दिठ्ठासव म्हटलंय, सोतापन्न प्राप्त होतं. 4 खालचे जे लोक आहेत दुगतीचे ते नाही, ते निघून जातात याच्यात सोतापन्नमध्ये. कामासव जे आहे ते हे जे 2 आहेत, कामछंद आणि व्यापाद, हे कमी होतात. तर कामासव दूर म्हणजे कमी झाल्याने सगदागामी म्हणजे एकदा ह्युमन मॅक्झिमम. आणि भवासव जे आहे, तर भवासव मध्ये रूप किंवा अरूप लोक मध्ये जन्म होतो, ह्युमन कुच्छीमध्ये जन्म होत नाही. जर मेत्ता सुत्ताच्या लास्ट याच्यामध्ये म्हटलंय ना, दिठ्ठींच्या अनुपगम्य शीलवादसनेन संपन्नो कामेसु विनय गेध नाही जातू गब्बसेयम पुनरेतिथी. तर मेत्ता केल्याने पुन्हा कुच्छीमध्ये म्हणजे ते मेत्तामध्ये परफेक्शन आणल्याने इतकं प्राप्त होऊ शकतं ऍट द मोस्ट, की कुच्छीमध्ये जन्म नाही. आणि मग अविज्जासव, रूपराग, अरूपराग, मान उदच्च अविज्जा, ही अविज्जा लास्ट आहे, म्हणून अविज्जासव आणि अर्हंतपद. नो मोर बर्थ इन संसारा. अशा प्रकारे दीपंग कैराथ मेधावी. इमेहि कारणभूतेहि चतुहि धम्मेहि धम्मोज पय्याय समनागतो मेधावी मस्मिन् अतिविय दुर्लभ पतितत्ताय अति गंभीरे संसार सागरे अत्तनो पतिष्ठान भूतं अर्हत्त फलं दीपं कैराथ करे कातू सक्केण यती अथो. अशा प्रकारे दीप करतात, आयलंड बनवतात मेधावी जे वाईज लोक आहेत. या चतुही धम्मेही, धम्मो पय्याय, पय्याने बघून. आणि भगवान बुद्धांनी पण शेवटचा मेसेज आपल्या सगळ्यांसाठी, कारण धम्म आज पण आहे भगवान बुद्धांचा आपल्याला शिकवायला. आणि बुद्धांनी म्हटलंय की तुम्ही धम्माला फॉलो करा, धम्माच्या शरण जा, धम्माला बघा आतमध्ये, तर अपमादेन संपादेथ. बिब्लिओग्राफी आणि एक्नॉलेजमेंट. थँक्यू सो मच. साधू 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 साधू. खूप छान ताई. साधू साधू साधू. साधू साधू साधू.
थँक्यू वैशाली मॅम. सुंदर. थँक्यू मॅडम.